तर आजच्या आपल्या वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आजचा जो आपला वर्ग आहे तो आहे मेत्तानुसती या विषयावर आधारित आपल्याला आज ध्यान करायचं आहे। तर हा विषय खूप महत्त्वपूर्ण आहे। मेत्तानुसती याचा अर्थ होतो की मैत्री जी भावना आहे किंवा मैत्री आहे त्याचं अनुस्मरण करण्याला मेत्तानुसती म्हणतात। तर मनुष्याच्या जीवनामध्ये मैत्रीला खूप मोठं महत्त्व आहे। मैत्री नसेल तर मानवी जीवन अतिशय दुःखमय आहे। कारण मैत्री हा एक असा धर्म आहे ज्यामुळे माणसांना माणसाशी जोडता येते आणि मैत्री केवळ माणसांमध्येच असते असं नाही, तर भगवंतानी मैत्रीची जी व्याप्ती आहे ते सर्व प्राणीमात्रांपर्यंत सर्व प्राणीमात्रांमध्ये सुद्धा व्याप्त केलेली आहे। तर त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या मनाला मैत्रीचं वळण लावणं खूप गरजेचं आहे। तर मैत्री हा शब्द जेव्हा आपण वापरतो तर मैत्रीच्या अंतर्गत अनेक गोष्टी येतात। त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट येते की आपला इतरांसोबतचा जो मैत्रीपूर्ण व्यवहार आहे ती गोष्ट येते। दुसरी गोष्ट क्षमा करण्याचा व्यवहार आहे ती गोष्ट येते, कारण आपल्याला क्षमा पण करता आली पाहिजे। क्षमा मागणे आणि क्षमा करणे या दोन्ही गोष्टी मैत्रीमध्येच येणाऱ्या आहेत। उलट आपण असं म्हणू का ते मैत्रीचं एक प्रकटीकरण आहे, कारण या जगात आपण जेव्हा वावरतो राहतो तर सदा सर्वदा प्रत्येक माणूस आपल्या मतानुसारच वागेल, मतानुसारच बोलेल असं शक्य होत नाही। आपल्या जीवनामध्ये अशा अनेक घटना घडतात की ज्या घटनेमध्ये आपण इतरांचं मन दुखावतो, इतरांच्या विरोधामध्ये काहीतरी करतो किंवा इतर लोक आपल्या विरोधात काहीतरी करतात आणि हे सर्वच्या सर्व होते या समाजामध्ये राहत असताना। तर असं झाल्यानंतर आपल्याला माफ करता आलं पाहिजे का जो आपल्या प्रती गलती करतो त्याला आपल्याला माफ करता आला पाहिजे, किंवा इतर कोणी आपल्या प्रती गलती करतात तर त्यांना आपण माफ केलं पाहिजे, किंवा आपण जर काही गलती केली असेल तर दुसऱ्यांनी सुद्धा माफ केलं पाहिजे। तर जेव्हा आपण माफ करायचं शिकतो, क्षमा करायचं शिकतो, तर तेव्हा खऱ्या अर्थाने मैत्री जी आहे ती प्रस्थापित होत असते, एकमेकांच्या मनामध्ये मैत्री वाढत असते। परंतु हा मार्ग कसा आहे? दुहेरी मार्ग आहे। म्हणजे हा मार्ग दुहेरी मार्ग आहे, कारण आपण क्षमा करणे त्याचबरोबर इतरांनीही क्षमा करणे या दोन्ही गोष्टी अभिप्रेत असतात मैत्री टिकण्यासाठी किंवा मैत्री वाढण्यासाठी। आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणवते, म्हणजे घरगृहस्थीमध्ये जगत असताना किंवा समाजात जगत असताना एक गोष्ट जाणवते की केवळ मैत्री करणं किंवा इतरांवर प्रेम करणं पुरेसं नाही, तर त्यांचंही प्रेम भेटलं पाहिजे, त्यांचीही मैत्री भेटली पाहिजे ही एक अपेक्षा असते आणि ते आवश्यक गोष्ट आहे। पूर्वीच्या प्राचीन काळामध्ये अशाच प्रकारचा एक प्रयोग मुलांवर केला गेला होता। तर त्या मुलांना सगळ्या प्रकारच्या ज्या भौतिक वस्तू आहेत, खाण्यापिण्याच्या चांगल्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, असं चांगलं त्यांना प्रोव्हाइड करण्यात आलं होतं, परंतु त्यांना प्रेम जे आहे ते प्रोव्हाइड नाही करण्यात आलं। मैत्री प्रोव्हाइड नाही करण्यात आली। बस घे बाबा तू खेळणं खेळ राय। दुसरीकडे असे काही मुलं सिलेक्ट केले होते त्या ठिकाणी त्यांना वस्तू तेवढ्या चांगल्या नव्हत्या दिल्या जात। साधारण वस्तू दिल्या जायच्या, साधारण खाणं पिणं दिलं जायचं, साधारण कपडे तर दिले जायचे, पण ते देणारे जे लोक होते तर ते त्यांचे केअर करायचे, त्यांना जवळ घेणं, आलिंगन घेणं किंवा त्यांना थोपटणं किंवा त्यांचा लाड करणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, बोलणं। तर अशा प्रकारे ते महिन्यात 2 महिन्याचं ते सेशन त्यांचं होतं, तो प्रयोग होता। आणि प्रयोगाअंती हे लक्षात आलं की ज्या मुलांना मैत्री, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा प्राप्त झालेलं होतं त्यांचा मेंटल डेव्हलपमेंट आणि फिजिकल डेव्हलपमेंट हा चांगला झाला होता। परंतु ज्या मुलांना सगळी संपदा होती, म्हणजे खाणं पिणं चांगलं होतं, कपडे ते चांगले होते, खेळण्या चांगल्या होत्या, परंतु त्यांच्यामध्ये मात्र मानसिक आणि फिजिकल डेव्हलपमेंट जो आहे त्याच्यामध्ये मात्र तेवढं डेव्हलपमेंट जो आहे तो जाणवला नव्हता। आणि म्हणून आपण काय पाहतो, घरामध्ये कुटुंबांमध्ये आपल्याला नेहमी ही गोष्ट दिसून पडते। अनेक लोक श्रीमंत असतात, त्यांच्याकडे सगळ्या सुखसुविधा असतात, परंतु त्यांना प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचे लोक नसल्यामुळे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज त्यांच्यामध्ये होताना दिसतात आपल्याला।
ड्रग्सचं सेवन असेल, व्यसनाधीनता असेल, किंवा बाहेर ख्यालीपणा असेल, तर या अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये विकार निर्माण होतात. आणि कशासाठी? त्यांची अपेक्षा असते की आपल्याला प्रेम भेटलं पाहिजे. त्यांना वाटते कोणीतरी आपली केअर केलं पाहिजे, कोणीतरी आपल्याला जीव लावला पाहिजे. तर यावरून हे किती स्पष्ट जाणवते की मैत्रीचं किती मोठं योगदान आहे मानवी जीवनामध्ये. मैत्रीशिवाय जगू नाही शकत आपण. आम्ही एकदा अहमदपूर नावाचं एक गाव आहे लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर की उस्मानाबाद या दरम्यानच्या याच्यामध्ये, तर तिथे आम्ही एकदा आमच्या भंतेजींना भेटायला गेलो होतो. तर आता तो परिसर पूर्णपणे आमच्यासाठी अनोळखी होता आणि अनोळखी असल्यामुळे आम्हाला कोणीच ओळखीचं नव्हतं तिथे, आणि ते विहारही एकदम गावाच्या बाहेर होतं. मग आता आम्हाला कोणीतरी तर पाहिजे होतं नेऊन द्यायला. तर मग आम्ही एका रिक्षावाल्याला म्हटलं की भाऊ, म्हटलं चाल, म्हटलं आम्हाला नेऊन दे, म्हटलं तुला काय मजुरी असेल देऊ, म्हटलं आपण. तो तयार झाला, आम्ही आलो. त्यावेळेस मी आमच्या दुसरे मित्र बंधूचे होते त्यांना म्हटलं की बघा, म्हटलं हा संपूर्ण जगाचा चांगला व्यवहार तो म्हणलं 2-3 सेकंदाच्या 4-5 सेकंदाच्या मैत्रीवर चालत आहे. कारण आपण व्यवहार करताना दुकानदाराशी मैत्रीनं बोलतो, व्यवहार करताना रिक्षावाल्याशी मैत्रीनं बोलतो, व्यवहार करताना छोटे मोठे कोणते असतात त्याला आपण काही शिवीगाळ नाही करत ना लगेचच, आपण त्याला प्रेमानेच बोलतो. आणि त्या एवढ्या प्रेमाने बोलण्याने जग म्हणलं सुंदर बनले. पण लोक जर मनामध्ये मैत्रीची भावना विकसित करतील आणि त्यांचं जीवन मैत्रीमय जर बनेल तर जग तर याच्यापेक्षा सुंदर बनू शकते. जर 2 मिनिटाच्या किंवा 1 मिनिटाच्या किंवा अर्ध्या मिनिटाच्या मैत्रीनं जर जगाचे व्यवहार एवढे चांगले बनत असतील, तर मनामध्ये जर मैत्रीभाव जर विकसित जर झाला तर भ्रष्टाचार होणारच नाही. मैत्रीभाव विकसित झाला तर कोर्ट कचेऱ्या धिंगामस्ती जी चालते ती होणारच नाही. परंतु मैत्री भावनेच्या अभावामुळे कितीही तुम्ही कायदे करा, त्या कायद्यामध्ये पळवाटा शोधल्या जातील आणि लोक आपले वैराचे व्यवहार चालू ठेवतील. तर म्हणून क्षमा करणं, क्षमा मागणं हा मैत्रीचाच एक भाग आहे. मैत्रीचा दुसरा एक भाग आहे आणि तो म्हणजे समजूतदारपणा. त्याला म्हणतात समजूतदारपणा. समजूतदारपणा खूप महत्वाची गोष्ट आहे. मैत्री समजूतदारपणाने टिकते. समजूतदारपणा याचा अर्थ काय होतो की आपल्याला त्या सिच्युएशनला, त्या परिस्थितीला समजून घेण्याची तयारी दाखवा लागते. त्या व्यक्तीने जी चूक केलेली आहे त्याची समजून घेण्याची तयारी दाखवा लागते. तर आपल्याला ते तयारी थोडीशी ठेवावी लागते समजूतदारपणाची. कारण काय होते, कोणताही व्यक्ती एखादी चुकीचं काम करत असेल तर त्याच्यामुळे आपल्याला राग येतो, क्रोध येतो समजा. परंतु त्याने ते काम का केलं असेल, कशामुळे केलं असेल, तर याची थोडंसं जर आपण समजून घेण्याचा जर प्रयत्न केला, 2 मिनिट 5 मिनिट थोडंसं दिमाग आपण लागला तर कदाचित आपला वैर किंवा आपला द्वेष कमी होतो त्यावेळेस. तर ती गोष्ट महत्वाची असते. तर ही गोष्ट मैत्रीच्यासाठी आवश्यक आहे. समजूतदारपणा किंवा समजून घेणं, परिस्थितीला म्हणा, त्या व्यक्तीला म्हणा. आणि मनुष्याने काय केलं पाहिजे, 2 भूमिका घेतल्या पाहिजे समजून घेताना. त्यापैकी नंबर 1 परिस्थितीजन्य वर्तणूक आणि नंबर 2 व्यक्तिजन्य वर्तणूक. या 2 गोष्टीमध्ये त्याला फरक करता आला पाहिजे. जनरली काय होते, गोष्टी परिस्थितीजन्य जरी असल्या तरी लोकांना काय वाटते त्या व्यक्तिजन्य आहे असंच वाटतात. काही वेळेस काय होते, परिस्थिती माणसाची इतकी वाईट असते की माणूस काही गोष्टी करू नाही शकत. जसं आता उदाहरण दाखल एखाद्याचा वाढदिवस आहे, एक्झाम्पल घेऊ, आणि वाढदिवस आहे ना, वाढदिवसाला आपल्याला एखाद्याला गिफ्ट घ्यायचं आहे समजा, परंतु त्या मोमेंटमध्ये त्या टाइम मध्ये त्याच्याकडे पैसे नसतील. आता त्याच्या मनाची तर भावना आहे की आपण गिफ्ट घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, पण त्यावेळेस त्याची सिच्युएशन तशी नाही आहे की तो व्यक्ती पर्सनली जाईल बाबा, घेईल बाबा, असं काय होणार नाही. आणि अशा सिच्युएशन मध्ये मग समोरचा व्यक्ती म्हणतो का बघा या माणसाने गिफ्ट म्हणून आणलं म्हणून तो अपमान करतो किंवा काय करतो. म्हणजे सर्वस्वी दोष त्या माणसाला देतो आपण की अरे या माणसाने असं केलं, या माणसाने असं केलं. परंतु तेच एखादा व्यक्ती सांगत आहे की बाबा रे माझी होती इच्छा बाबा असं करण्याची, पण ऍक्च्युली त्यावेळेस माझ्याकडे अशी अडचण होती, तर तू ते तुझ्या अडचणीत सांगत राहतो, करत नाही, असं माणूस काय करतो, एकमेकांची मनं दुखवतो. तर सिच्युएशनच्या अनुषंगाने घडलेल्या वर्तणुकी आणि व्यक्तीच्या अनुषंगाने म्हणजे कोणत्या, आता सर्व आहे आपल्याकडे, पैसेही आहे, सगळं आहे, पण त्या माणसाला वाढदिवसाला गिफ्ट नाही घ्यायचं आहे. का नाही घ्यायचं आहे, तर त्या मुलाच्या आईने मागे माझा असा अपमान केला होता. ही भावना ठेवायची नाही,
नाही का, किंवा ती अशी अशी मला बोलली होती, मग मी कशाला त्या मुलाला काहीतरी घेऊ. तर हे जे वागणं आहे, हे जे वर्तन आहे, हे व्यक्तिजन्य आहे, हे दूषित वर्तन आहे, चुकीचं वर्तन आहे. हे परिस्थितीजन्य नाही आहे, कारण परिस्थितीच्या प्रभावाने परिस्थितीजन्य होतं, पण त्याच्या मनात चांगली भावना होती. पण या ठिकाणी परिस्थिती बरोबर आहे, पण मनामध्ये वाईट भावना आहे. तर मनात जे वाईट भावना असणे आहे, तर ती गोष्ट मैत्रीमध्ये येत नाही. ते मैत्रीचा नाश करणारी गोष्ट आहे. म्हणून मैत्री भावना जेव्हा आपण करतो, मैत्रीचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने पाहा लागतात की माझ्या मनाची भावना काय आहे, मित्रत्वाची आहे की नाही, ही गोष्ट प्रामुख्याने आपल्याला काय करायला लागते, शिका लागते आणि समजून घ्या लागते. तर ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि मैत्रीचा खंड केव्हा पडतो, मैत्री केव्हा खतम होते, तर भगवंताने सांगितलं की 10 प्रकारच्या आघात वस्तू असतात. त्या 10 प्रकारच्या आघात वस्तूमुळे आपल्या चित्तामध्ये मैत्री उत्पन्न होत नाही, तर द्वेष उत्पन्न होतो. तर द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टी असतात त्या. तर कोणत्या 10 आघात वस्तू आहेत की त्याने मला मारलं, त्याने मला छळलं, त्याने माझा अपमान केला, त्याने मला जिंकलं, म्हणजे असं मला, त्याने पूर्वी पण असं केलं होतं, म्हणजे भूतकाळातली गोष्ट, नंतरही तो माझ्या बाबतीत असं काहीतरी करेल, भविष्यकाळातली गोष्ट. त्याचप्रमाणे माझ्या नातेवाईकांप्रती त्यानं असं केलं, आणि माझ्या नातेवाईकांप्रती त्याने असं केलं होतं, भूतकाळातली गोष्ट. माझ्या नातेवाईकाप्रती तो असं करेल, भविष्यकाळातली गोष्ट. किंवा माझा जो कोणी दुश्मन आहे, त्या दुश्मनाचा हा हित करत आहे, दुश्मनाचा हा भलं करत आहे, किंवा दुश्मनाचा मित्र आहे हा, आज आहे, मग मागेही होता आणि भविष्यातही तो राहील. तर अशा 9 प्रकारे मनुष्य काय करतो, स्वतःच्या चित्तामध्ये द्वेष उत्पन्न करतो. आणि कधी कधी नाहक, 10वी गोष्ट नाहक म्हणजे कसं, गरमीचा आहे चिडचिडपणा करणे, थंडीचा आहे चिडचिडपणा करणे, हे वस्तू इथेच काऊन ठेवली, चिडचिडपणा करणे, तिथेच काऊन नाही ठेवली, चिडचिडपणा करणे. म्हणजे ती प्रत्येक गोष्टीला एक प्रतिक्रिया देण्याची जी भूमिका आहे, तर ती पण 10व्या क्रमांकामध्ये येते. जेव्हा की त्याची काही फार मोठी महत्वाची कारणं नसतात, पण ती केली जाते. तर या 10ही प्रकारच्या ज्या आघात वस्तू आहेत, तर या सगळ्याच्या सगळ्या द्वेष वाढवणाऱ्या असतात, क्रोध वाढवणाऱ्या असतात, चिडचिडपणा वाढवणाऱ्या असतात. तर या आघात वस्तूंचा नाश करण्यासाठी, या आघात वस्तूंना दूर करण्यासाठी भगवंताने आपल्याला मैत्रीची भावना करायचं शिकवलेलं आहे. तर मैत्रीची भावना करताना त्याच्यामध्ये काही प्रमुख सूत्र आहेत, त्यानुसार आपण भावना केली पाहिजे. मग कोणतं ते प्रमुख सूत्र आहे, भगवंताने काय सांगितलं की अत्तु पमाय सब्बेसं सत्तानं सुख कामतं पस्सित्वा कमतो मेतं सप्त सत्ते सुभावये, असं भगवान सांगतात. याचा अर्थ काय होतो की अत्तुपमाय सब्बेसं सत्तानं, म्हणजे ज्याप्रमाणे मी सुखाची कामना करतो, त्याचप्रमाणे इतर सर्व सत्व सुखाची कामना करणारे आहेत. पस्सित्वा कमतो मेतं, या सत्याला पाहून आपल्या मनामध्ये सर्व सत्वांप्रती मैत्री भावना असली पाहिजे, असं भगवंताने काय केलेलं आहे, आपल्याला सूचित केलेलं आहे किंवा आपल्याला सांगितलेलं आहे. कारण आपण पाहतो की सर्व सत्व कोणीही असो, मैत्री सुखाची अपेक्षा करतात की नाही, दुःखाची अपेक्षा कोणता सत्व करते, कोणता सत्व दुःखाची अपेक्षा नाही करत. छोट्यातल्या छोटा जीव जरी असला तरी त्याला वाटते की सुखाची अपेक्षा आपण केली. म्हणून भगवान म्हणतात तुम्ही सर्व सत्वांप्रती हे पहा, जाणा की तुम्ही जसे सुखाची अपेक्षा करता, तसेच इतर प्राणी मात्र सुखाचीच अपेक्षा करतात, आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यांना दुःख देऊन काय करता. म्हणून भगवंताने काय म्हटलं, परदुःखोपदानेन अत्तानं सुखमिच्छति वेरं संसत्तो वेरं तेसं न मुच्यति. म्हणजे काय म्हटलेलं आहे की जो व्यक्ती दुसऱ्याला पीडा देऊन, दुसऱ्याला त्रास देऊन सुखाची कामना करतो, स्वतःसाठी सुखाची इच्छा करतो स्वतःसाठी, तो व्यक्ती वैराच्या संसर्गामध्ये सापडतो, तो द्वेषाच्या संसर्गामध्ये सापडतो, आणि त्यामुळे त्याचा वैर दूर होत नाही किंवा त्याला सुख कधी पाहिजे ते भेटत नाही. किती सुंदर गाथा भगवंताने सांगून ठेवलेले आहे. तर हे आपण काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की जसं मी सुखाची कामना करतो तशी इतरही सुखाची कामना करतात. मग सुखाची कामना म्हणजे काय, सुख म्हणजे काय आहे आपल्यासाठी, तर एकदम नॉर्मल गोष्टी आहेत आपल्यासाठी. सुखाच्या काय फार मोठ्या मोठ्या कामना नसतात, आपल्या प्राणीमात्रांच्या मोठ्या मोठ्या कामना नसतात, पण आपण त्या तेवढ्या कामना सुद्धा लोकांच्या पूर्ण नाही होत आहेत ना. म्हणजे किती आपण द्वेष करणारे बुद्धीचे लोक असतो. मग काय असते सुखाची कामना,
तर एक उभ्या असणाऱ्या माणसाला पाय दुखत असल्यामुळे बसायची इच्छा असते, म्हणजे छोटी कामं असते ही त्याची. उपाशी असणाऱ्या माणसाला भोजनाची अपेक्षा असते, तहानलेल्या माणसाला पाण्याची अपेक्षा असते, उन्हात असलेल्या माणसाला सावलीची अपेक्षा असते, घर नसलेल्या माणसाला घर असावं अशी अपेक्षा असते, पैसा नसलेल्या माणसाला पैसा असावं, जॉब नसलेल्या माणसाला जॉब असावं अशी अपेक्षा असते. म्हणजे आपल्या जीवनयापनामध्ये ज्या ज्या गोष्टींची मनुष्याला गरज आहे त्या त्या गोष्टींचीच आपली अपेक्षा असते. बरं, हे आपली एकट्याचीच आहे अशातला भाग नाही. उंदराची अपेक्षा तीच असते, मांजरीची अपेक्षा तीच असते. कुठल्याही प्राण्याला जसं एखादा कुत्रा आपल्याला सांभाळायचा असेल तर त्याला आपण काय करतो, त्याला पहिला खाऊ पिऊ घालतो ना, पाणी देतो, जेवण देतो, त्याला बसण्यासाठी एखादी जागा देतो, त्याला आपल्या घरी ठेवतो, ऊन वाऱ्या पावसानं संरक्षण करतो. मानवी शरीराची किंवा कोणत्याही शरीराची ही बेसिक नीड्स आहेत. तर या बेसिक नीड्स महत्वाच्या आहेत. म्हणून काय होते, कोणत्याही देशाचं संविधान केवळ भारताचंच म्हणून नाही तर संपूर्ण देशाचे संविधान एका गोष्टीवर आज डिपेंड असतात, त्याला म्हणतात कॉमन गुड. त्याला शब्द कोणता वापरला, कॉमन गुड. कॉमन गुड याचा अर्थ काय होतो, म्हणजे एक सामान्य सुखाची संकल्पना किंवा सामान्य गरजेची संकल्पना, जी गरज बेसिकली सर्वांमध्ये सामान्य आहे. तर त्या गोष्टीला विशेष प्राधान्य दिलं जातं संविधानामध्ये. तुमच्या इच्छा आकांक्षा प्राधान्य दिले जात नाही, बेसिक गरजांना प्राधान्य दिलं जातं. का ज्या बेसिक गरजा 100% लोकांच्या आहेत. मग भोजनाची गरज 100% लोकांची आहे की नाही, पाण्याची गरज 100% लोकांची आहे, इलेक्ट्रिसिटी असेल, रस्त्यावरून चालणं असेल किंवा अस्वच्छता असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, तर या बेसिक नीड्स आहेत ज्या मानवी हितासाठी आवश्यक आहे. रोजगार असेल, परंतु या बेसिक नीड्स जर समजा पूर्ण होत नसतील, भाऊ भावाची बेसिक नीड पूर्ण करण्यात सहाय्यक होत नसेल, वडील मुलांची बेसिक नीड पूर्ण करण्यात सहाय्यक होत नसेल, तर ते एकमेकांचे दुश्मन बनतात की नाही. दुश्मनी वाढते कशी, म्हणजे एक जण भाऊ आहे बाबा तो श्रीमंत आहे आणि दुसरा भाऊ आहे तो गरीब आहे, आणि तो श्रीमंत भाऊ त्या गरीब भावाला 1 रुपया देत नाही, जेव्हा की त्याला दिसतही राहते काही याला माझ्या भावाकडे पैसे नाहीत बाबा, काही नाही, तर चला बाबा घे 500 रुपये, घे 1000 रुपये, कर तुझं काहीतरी काम. तर चांगली गोष्ट आहे ना, आहे अतिरिक्त आहे तर द्यायला काय हरकत आहे भाऊच म्हणल्यानंतर. पण तेवढे जेव्हा करत नाही तर तो हा भाऊ वंचित आहे, आणि तो पाहत आहे की त्याच्या घरी रोज मटण शिजत आहे, याच्या घरी साधे भाजीपाला शिजायला तयार नाही. तर अशा वेळेस त्या दोघांचं वैर नाही होईल का, एकमेकांबद्दलचा द्वेष नाही वाटेल का, आदर सन्मानाची जी भावना आहे एकमेकांची ती कमी नाही होईल का. तर म्हणून मैत्रीचा व्यवहार किती महत्वाचा आहे. म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलं की आमच्या देशामध्ये असं म्हटलेलं आहे म्हणे की सर्व ईश्वराची लेकरे आहेत. असं सर्व ईश्वराची लेकरे आहेत असं आपल्या देशात म्हटलेलं आहे म्हणे. पण खरंच आहेत का म्हणे ईश्वराची लेकरं. त्या महात्मा गांधींनी अस्पृश्यांना हरिजन हा शब्द वापरला. बाबासाहेब म्हटले हा चुकीचा शब्द आहे, काही कामाचा शब्द नाही हा. जर हे हरिजन आहेत म्हणजे हरीचे लोक आहेत, परमेश्वराचे लोक आहेत, मग हे अशा परिस्थितीमध्ये काऊन आहेत. आणि तुम्ही यांच्या उन्नतीसाठी खरंच इतक्या वर्षापासून काय केलेलं आहे. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की सर्व परमेश्वराची लेकरे आहे, तुम्ही बंधुत्वाने वागा, आणि एकीकडे स्त्रियांवर अत्याचार करतो, अस्पृश्यांवर अत्याचार करतो, मागास जातींवर अत्याचार करतो, आदिवासी लोकांवर अत्याचार करतो. म्हणजे हा कोणता बाबा, म्हणजे एका ईश्वराच्या पोराने दुसऱ्या ईश्वराच्या पोरासोबत अत्याचार करणं म्हणजे हा कोणता ईश्वराचा नियम आहे. तर असं बाबासाहेब बोलत होते. बाबासाहेब नास्तिक म्हणायचे ते लोक. अरे मग नास्तिक काय, तुम्ही स्वतःच म्हणत आहात, तुमचीच गोष्ट तुम्हाला मी सांगत आहोत. तर बाबासाहेब म्हणले हा सिद्धांत डेमोक्रेसीला लागू पडणारा नाही, लोकशाही यशस्वी करणारा सिद्धांत नाही, कारण त्याची प्रॅक्टिकल सिस्टम जी आहे ती समाजात दिसत नाही आम्हाला. समाजात जरी तुम्ही म्हणता उपनिषदांमध्ये, पण प्रॅक्टिकली समाज जीवनामध्ये विषमता आहे ना, 4 वर्णांमध्ये, जाती जातींमध्ये, धर्माधर्मांमध्ये, संप्रदायामध्ये. तर ते कसं लागू होईल. मग भगवान बुद्धाने बाबासाहेब म्हणतात की भगवंताचा एकच शब्द बेस्ट आहे, आणि तो म्हणजे मैत्री. कारण मैत्री हाच एकमेव आधार आहे. मैत्री म्हणजेच बंधुत्व. मैत्री म्हणजेच आपल्याला आपल्यासारखं दुसऱ्याला समजणे, दुसऱ्यासारखं आपल्याला समजणे. आताच आपण वाक्य ऐकलं नाही का. तर तसं जेव्हा आपण भातृत्वाची भावना ठेवतो तर तेव्हा आपली डेमोक्रेसी यशस्वी होते, आपला मानवी व्यवहार यशस्वी होते. हे अतिशय सुंदर स्टेटमेंट बाबासाहेबांनी एका पुस्तकात 4थ्या खंडामध्ये रायटिंग स्पीचेसच्या एका प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. मैत्री इतकी महत्वाची गोष्ट आहे, आणि ह्या मैत्रीचा विकास प्रदीर्घ काळानंतर झाला. सुरुवातीला नव्हता.
सुरुवातीला हा विकास नव्हता. म्हणून आपण काय म्हणतो का जे लोक मैत्रीनं वागत नाही ते लोक निकृष्ट आहे म्हणतो, ग्राम्य आहे म्हणतो आपण. जे जनावरं असतात जे मैत्रीनं वागत नाही, एक तुकडा टाकला बाबा एकमेका, तो तुकडा भेटण्यासाठी एकमेकांचे लचके तोडतात, आपण काय तो जनावर आहे, तो ग्राम्य आहे. हा असं का म्हणतो आपण? कारण ती प्राथमिक अवस्था होती. परंतु जसजसा विकास होत गेला, DNA पॅटर्न्स मध्ये चेंज झाले. कारण शिकले लोक की याच्याने तर आपली वंश खतम होत आहे. आणि झगड्या भांडणामध्ये मारामाऱ्यामध्ये जखमी होतात लोक, औषध उपचार त्या जनावरांचा होत नाही आणि त्याच्यामुळे अड्या पडतात, मरून जातात ते. तर याच्यामुळे आपला वंश नष्ट होत आहे. तर ही अंडरस्टँडिंग जेव्हा विकसित झाली सत्वांमध्ये, तर त्यावेळेस मग त्यांना वाटलं का नाही आपल्याला सामंजस्याने घ्यायला गोष्टी शिकलं पाहिजे. आणि म्हणून मग बऱ्याचशा सामंजस्याच्या गोष्टी मनुष्यांमध्ये आणि काही प्राण्यांमध्ये विकसित झाल्या. आणि जशा विकसित झाल्या तर मग झुंड निर्माण होऊ लागले, त्यांची ताकद वाढली. जसं हत्ती, सिंह, वाघ, मनुष्य, तसे मॅमल्स जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये मित्रत्वाची भावना वाढल्यामुळे ते एकोप्याने राहू लागले. आणि जसे ते एकोप्याने राहू लागले तर बाह्य गोष्टींच्या आक्रमणापासून ते स्वतःचा बचाव करू शकले. आपले जे लहान लहान बछडे, लहान मुलं तयार होतात त्यांचे, तर त्या मुलांचं संगोपन करायची जी जिम्मेदारी आहे ते आता केवळ मायबापाची राहिली नाही, तर आजी आजोबा किंवा बाकीचे जे प्राणी असायचे तेही लोक त्यांचं संगोपन करू लागायचे. तर त्याच्यामुळे सर्वायवल सोपं होत गेलं त्याच्याने. आणि म्हणून आपल्या माणसांमध्ये हा विकास झाला की बाबा रे, नाही बाह्य जगामध्ये आपण मैत्रीने जगू शकलो, पण कमीत कमी घरात आपण मैत्रीने जगतो, जगावंच लागतं. नाही जरी मोठ्यांसोबत जगलो, पण लहान मुलाबाळांना सांभाळण्यासाठी मैत्रीने जगावंच लागतं. कितीही खुंखार माणूस जरी असला तरी पण तो आपल्या मुलाला किंवा आपल्या लहान मुलाला खुंखारपणाने वागवत नाही. तो त्याचा लाड करल, त्याला काय घेऊन देईल, काही करल, म्हणजे त्याच्यात त्या तरी, कारण जाणचे तो हा बिलकुल हे आहे, म्हणजे डिपेंड आहे, अवलंबून आहे. याला जर बाहेर हाकलून दिलं, याला काय दिलं तर हा तर मरेलच बेटा, म्हणून याला खाऊ घातलंच पाहिजे, याला काय केलंच पाहिजे. तर ही भावना मोठ्यातल्या मोठ्या खुंखार गुंड्यामध्ये राहत असते. म्हणजे मैत्रीचा जो विकास आहे तो किती महत्वाचा असतो जगण्यासाठी. तर म्हणून आपण मैत्री भावना केली पाहिजे. भगवंताने सांगितलेलं आहे आपल्याला की मैत्री भावना केली पाहिजे. मैत्री भावना करणं खूप सोपं आहे, काही कठीण नाही. ते कारण आपला तो इनबिल्ट स्वभाव आहे. आपण मित्रत्वाने राहत असतो, बऱ्याच टाइममध्ये आपण मित्रत्वाने राहतो. सतत काय आपण चिडचिड करणारे नाही आहोत, सतत आपण काही झगडे भांडणं करणारे नाही, सतत आपण काही कोणावर ओरडत नाही, म्हणजे बराच वेळ आपण मैत्रीनं राहतो एकमेकांसोबत. तर ही मैत्री भगवान सांगतात की ही बाह्यातकारी मैत्री ती व्यवहारातली गोष्ट आहे, पण भगवान सांगते भावना केली पाहिजे त्याची. मग भावना करताना प्रथम काय करायला लागेल, स्वतः प्रति भावना करायला लागेल. अहं अवेरो होमी. भगवान काय म्हणले, अहं अवेरो होमी, अव्यापज्य होमी, अनिघा होमी, सुखी अतानं परिहरामि. अहं बीजं मयं आचारूपध्याया माता पितरो हि तक सत्ता मदितिक सत्ता वेरी सत्ता अवेरा हंतु अव्यपजा हंतु अनिघा हंतु सुखी अतानं परिहरन्तु दुःखामुच्यन्तु यथा लब्ध संपत्ती तो मा विकचंतु कम्म सका. पण भगवान तथागतांनी ही गाथा वापरताना आधी काय वापरली, अहं मी, म्हणजे अहं मी पहिले झालो पाहिजे अवैरी, आणि मग म्हटलेलं आहे का मयंग विय. आता हे शब्द बरोबर आहे, मयंग विय याचा अर्थ काय होतो, माझ्या सारखे जसं मी झालो तसे इतर, मग आचार्य उपाध्याय माता पिता ते नंतर, पण पहिले तुम्ही तर व्हा. भगवान म्हणले का तुम्ही पहिलं व्हा, तुम्ही झाले तरच तुम्ही म्हणू शकता का मयंग विय म्हणजे माझ्यासारखे इतर. तुम्ही पहिलेच वैर तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही इतरांबद्दल भावना करून कराल का? मग भगवान म्हणले पहिलं तुम्ही व्हा. मग हे कसं व्हायचं, याची काय मेथड आहे, याची काय पद्धती आहे, याची भावना कशी करायची. तर याची भावना करण्याची एक जबरदस्त मेथड भगवंताने सांगितली. ती म्हणजे कोणती, की आपण जेव्हा ध्यानाला बसतो, आता आपण ते करणार आहोत, तर आपण जेव्हा ध्यानाला बसतो तर ध्यानाला बसल्याच्या नंतर पहिलं आनापानसतीची साधना तर आपण केली पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीराला शांत केलं पाहिजे, नंबर 1. आणि शरीर शांत झाल्याच्या नंतर आपल्यामध्ये शब्द उच्चारला पाहिजे मनामध्ये, अहं अवेरो होमी, अहं अवेरो होमी. अहं म्हणजे मी बैर रहित हो, मी बैर रहित हो, मी बैर रहित हो असं म्हटलं पाहिजे. मी व्यापात रहित हो, व्यापात रहित हो म्हणजे क्रोध रहित हो, क्रोध रहित. मी ईर्ष्या रहित हो, ईर्ष्या रहित हो. हे पहिलं आपण स्वतःला उच्चारले पाहिजे शब्द, स्वतःला उच्चारले पाहिजे शब्द स्वतःसाठी. मी
कारण मी म्हटल्यानंतर आपल्याला इतकी आसक्ती आहे ना मी प्रती, माझा डोळा, माझा कान, माझा नाक, माझं हे माझं. पण त्याच्यामुळे भगवान म्हणले का तुम्ही पहिले स्वतःलाच मी म्हणा ना, तुम्ही स्वतःला पहिलं वैरहित करा, बाकीच्यांचं जाऊ द्या नंतर करा, पहिलं आपलं करा. म्हणून भगवान मी म्हणजे तुम्ही स्वतः 3.5 हाताची तुमची काय आहे त्याला पहिलं वैरहित करा, आणि मग असं म्हटल्यानंतर ते करायचं. मग कसं करायचं, तर जसंही तुम्ही मी वैरहित होवो, मी क्रोध रहित होवो, मी ईर्ष्या रहित हो, सुखाने जीवन यापन करणार आहो, असं जेव्हा आपण शब्द वापरतो, वारंवार वारंवार या शब्दांचं उच्चारण करतो, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याच भूतकाळात जायचं आहे, दुसऱ्याचे नाही जायचं, आपल्याच. कारण आपण 10 दिवसाआधी कोणाचा तरी झगडा करून ठेवला, भांडण करून ठेवलं, त्याच्या आधी कोणासोबत तरी काहीतरी वादविवाद झालेला आहे. तर आपल्या जन्माच्या नंतर पासून जेवढाही सामाजिक जीवन आपण जगलो, कौटुंबिक जीवन जगलो किंवा राजकीय जे कोणतंही जीवन जगलो, तर त्यामध्ये कोणा नाही कोणाप्रती आपला वैर आहे, किंवा आपल्या प्रती कोणाच्या नाही कोणाच्या मनामध्ये वैर आहे. तर हे वैर आहेच ना, आणि त्याच्या मेमरीज आहेत आपल्यामध्ये. काय आपल्यामध्ये त्याच्या स्मरण आहेत, ते दिसून नाही पडत. जेव्हा तो माणूस आला रे आला समोर का लगेच ते दिसून पडते, किंवा एखादी प्रसंग आठवला लगेच दिसून पडते. म्हणजे याचा अर्थ तो माणूस आल्यामुळे नाही, तुमच्या मनातच ते मेमरायचं आहे, तुमच्या मनामध्येच ते काय झालेलं आहे, लक्षात ठेवलं गेलेलं आहे. तर पहिलं ते क्लीन करा. ती जी धूळ आहे त्याला रज म्हटलेलं आहे भगवंताने. रज म्हणजे धूळ. मग कशाची धूळ, ही धूळ नाही जमिनीवरची. रज म्हणजे धूळ म्हणजे क्रोध, क्रोधाची धूळ, द्वेषाची धूळ, हे उपमा भगवंताने वापरली. तर ते पहिलं मल जे आहे तो दूर करायला लागते, आणि त्याच्यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं निरीक्षण करावं लागतं. मग काय करायचं, मी वैरहित हो असा शब्द वापरला तर आपण पाहायचं का खरंच मी वैरहित आहे का, खरंच मी ईर्ष्यारहित आहे का, खरंच मी क्रोधरहित आहे का, खरंच मी सुखानं जीवन जगत आहो का, हे स्वतःला प्रश्न विचारायचे. अरे मग नाही मी वैरहित, कारण माझं तर त्या व्यक्तीसोबत भांडण झालं, तर त्यानं मला दुखावलं किंवा मी त्याला दुखावलं, तर तो अजून इव्हेंट माझ्या मनातला क्लिअर झालेला नाही आहे, अजून मी त्याला क्लीनअप नाही केलेला आहे ना, त्याला मी क्षमा केलेली आहे, किंवा त्यानं मला क्षमा नाही केली, किंवा त्यानं तो करल नाही करल, तो त्याच्या पार्टचा भाग झाला, कारण तो त्याचा दुसरा भाग आहे. तो भगवान काय म्हणते, म्हणजे अत्तानं विशुद्धी होती, म्हणजे तुम्ही स्वतःला विशुद्धी करू शकता, दुसऱ्याला नाही करू शकत ना. तुम्ही दुसऱ्याला माफ करू शकता कारण तुम्ही करू शकता ते, पण दुसऱ्याने तुम्हाला माफ करावं हे कसं त्याच्या मागे लागला तुम्ही. तो म्हणजे माझी मर्जी आहे, म्हणून करीन नाही करीन, तर त्याच्यामुळे ते आपल्या हातामध्ये नाही आहे. मग हातात स्वतःप्रती आहे, मग स्वतःप्रती आपण ती गोष्ट निर्माण केली पाहिजे. मी आधीच सांगितलं, मैत्री करताना काय करायचं आहे, त्या घटनेप्रती क्षमा निर्माण करायची आपल्यामध्ये. ठीक आहे बाबा, मग त्या घटनेमध्ये क्षमा निर्माण करताना समजदारी निर्माण करायची आहे, थोडंसं समजून घ्यायचं आहे त्या गोष्टीला. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, याच्याही थोडंसं पुढे जाऊन जर आपण म्हटलं की जाणायचं का तिथं अनित्य आहे ना, मग आहे काय माझ्या डोक्यामध्ये, फक्त मेमरी, स्मरणच आहे त्या गोष्टीचं. ऍक्च्युली ती गोष्ट राहिली का, तिथं तेव्हाचा प्रसंग तेव्हा खतम झाला, जे काय आहे ते स्मरण आहे, आणि हे स्मरण जे आहे त्या स्मरणामुळे मला त्रास होत आहे. मग आपण विचार केला पाहिजे काय स्मरण का आहे आपल्यामध्ये. ऍक्च्युली आपल्या ब्रेनची रचना, आपल्या मेंदूची रचना दुःखद घटना किंवा दुःखद गोष्टी, दुःखद व्यक्ती जतन करून ठेवण्याची का बनली असेल, नाही का. म्हणजे हे आपल्या ब्रेनची रचना आहे अशी, दुःखद घटनांना लक्षात ठेवण्याची रचना का आहे, कशासाठी आहे. तर याचं खूप मोठं महत्व आहे आपल्या जीवनात, अतिशय मोठं महत्व आहे या गोष्टीचं. कोणतं महत्व आहे, जसं उदाहरण घेऊ आपण घरगुती जीवनामधलं, की आपण स्वयंपाक बनवतात, तवा गरम असतो आणि चपाती टाकत असताना समजा आपल्या हाताला चटका लागला, तर चटका लागल्यानंतर दुःखद पीडा आहे, ती दुःखद संवेदना आहे. तर दुःखद संवेदना असल्यावर ते ब्रेन काय करते, मेमराईज ठेवते, आठवणीमध्ये ठेवते, का रे ही दुःखद गोष्ट आहे. तर मेमरीज ठेवण्याचं किंवा आठवणीत ठेवण्याच्या मागचं कारण हे आहे की तुम्हाला उद्या चालून काळजी घ्यायची आहे की असं दुःख परत होऊ नये. मग तुम्ही नेक्स्ट टाइम काय करता, जाणता की हा तवा नावाचा जो प्रकार आहे तो गरम आहे, आणि गरम आहे तर चटका लागल्यावर दुःख होते आपल्याला. तर मग आपण त्या तव्याला हात न लावण्याची प्रक्रिया शिकतो. मग एखादा कपडा घेतो, एखादी सांडशी घेतो, हे जेवढेही शोध लागलेले आहेत नाही का, मग सांडशीचा शोध असेल, कोणताही छोटा मोठा, तो सगळा माणसाला दुःखापासून वाचवण्यासाठी लागलेले शोध आहेत. दुःखी बनवासाठी थोडीच शोध लागलेले आहेत. आता ऋषीचा शोध लागला कशापासून, का जमीन कडक आहे बाबा, बसल्यानंतर आपल्याला त्रास होईल, लागला शोध.
म्हणजे मनुष्याने जेवढेही शोध लावलेले आहेत ते आपल्या शरीराच्या दुःखाला पाहून लावलेले आहेत आणि त्या दुःखातून दूर होण्यासाठी गोष्टीचा कसा उपयोग करायचा. तर म्हणून दुःखाला जाणणं महत्वाचं आहे ना. म्हणून भगवान तथागत म्हणले पहिले दुःखाला तुम्ही जाणा. ज्या माणसाने जाणलं का तव्याला बाबा हात लावल्यावर चटका लागतो तो व्यक्ती कपडा घेईल, सांडशी घेईल, स्वतःचं रक्षण करेल. तशासारखं जेव्हा आपल्याला दुःखद घटना आपल्या जीवनामध्ये आलेली आहे तर आपण त्याला जाणलं पाहिजे ना. पण आपण जाणतच नाही. अडाणी लोक असतो आपण. नाही, आपण काय करतो, त्या माणसाला असं शोभलं का बोलणं, त्या माणसाला असं शोभलं का त्याचं वागणं, हे केलं त्यानं ते केलं, असं म्हणून आपण ट्रेस घेतो, तणाव घेतो. पण आपण त्या घटनेला जाणत नाही की बाबा रे मला का असं होत आहे, कारण दुःख झाल्यामुळे होत आहे. मग दुःख झालं तर दुःख कशामुळे झालं, माझ्या ग्रहणशीलतेमुळे दुःख झालं. मी त्याला त्या अँगलने घेतलं म्हणून झालं, दुसऱ्या अँगलने घेतलेलं कदाचित झालंही नसतं. तर म्हणून आपल्याला भगवान काय शिकवतात, ते अँगल बदलवायला शिकवतात. स्वतःकडे आणि स्वतःच्या व्यवहारांकडे पाहण्याचे, दुसऱ्यांकडे दुसऱ्याच्या व्यवहाराकडे पाहण्याचे. एक समजदारी निर्माण करायचा भगवान तथागताचा हेतू आहे की आपल्यामध्ये समजदारपणा आला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण ज्या वातावरणात राहतो, म्हणजे वातावरण असो की सामाजिक वातावरण असो, इथे सदा सर्वदा आपल्या मनासारखं होण्याची काहीही शक्यता नाही. म्हणजे हे म्हणजे पॉसिबिलिटीच नाही आहे. आणि असं असल्यामुळे आपण ते तसं गृहीत नाही धरू शकत. म्हणजे हे पहिले लक्षात ठेवावं लागते आपल्याला. मैत्रीची भावना करायची आहे आपल्याला तर या कंडिशन मध्ये करायची आहे की समोरचा व्यक्ती असो की परिस्थिती असो की काय असो ते आपल्या नेहमी अनुकूल राहील याची काही गॅरंटी नाही. ते प्रतिकूल कधीही येऊ शकते. आणि अशा परिस्थितीमध्येही आपल्या मनाची स्थिरता असली पाहिजे. का अनित्य आहे बाबा, हे असं पॉसिबिलिटी आहे, तसं होते. सदा सर्वदा आपल्याच मनासारखं होण्याची शक्यता नाही, कारण नाही होऊ शकत. ज्या होईल त्या होईल, पण काही वेळेस नाही होत. तर अशाही वेळेस आपण इट्स ओके म्हणण्याची तयारी ठेवायला, लेट इट गो, ठीक आहे बाबा, इट्स ओके. तर असं जेव्हा आपण म्हणतो त्या समयामध्ये त्या प्रसंगी, तेव्हा आपल्यातला मैत्री भाव जो आहे तो काय आहे, तो जतन होतो. हे महत्वाचं आहे. तर मैत्रीचा अर्थ अशा पद्धतीने आपण समजून घेतला पाहिजे. मैत्री ही विद्रोह करायला पण भाग पाडणारी गोष्ट आहे. जसं एखाद्या आईचं बाळ जर समजा अडचणीत असेल तर ती कशी विद्रोह करते, तशासारखं विद्रोहाची भावना सुद्धा मैत्रीमुळेच येत असते. जेव्हा आपण अनेक लोकांना दुःखात पाहतो तेव्हा त्या दुःखाला दूर करण्यासाठी संघर्ष करण्याची जी प्रेरणा आहे ती सुद्धा मैत्रीतूनच येते. आपण जर मैत्रीच नाही केली तर त्या लोकांवर त्यांचं दुःखच संबंध नसतं. तर जे लोक लोभी आहेत, द्वेष करणारे आहेत, अकुशल कर्म करतात, त्यांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्ती आपल्यात निर्माण होते. म्हणजे या दोन्ही गोष्टी मैत्रीमध्येच येतात. जसं बाबासाहेबांनी हजारो लोकांना दुःखात पाहिलं, लाखो लोकांना, करोडो लोकांना दुःखात पाहिलं. आणि एक समाज असा होता जो दुःखी नव्हता किंवा अनेक सुखसुविधांनी हे होता. तर त्यांना वाटलंच ना, काय तुमच्याकडे आहे आणि आमच्याकडे का नाही बाबा, काय कारण आहे याचे, मग ते बदललं पाहिजे. तर ते जी विद्रोहाची भावना आहे ती मैत्रीतून आलेली होती, ते करुणेतून आलेली होती. ती काही त्यांच्या द्वेषातून नव्हती आली, की त्यांचा द्वेष केला, तिरस्कार केला त्याच्यामुळे नव्हती आली. की जसा त्यांना जगण्याचा अधिकार आहे तसा यांनाही जगण्याचा अधिकार आहे. कारण गाथा कोणती आहे, अत्युपमाय सभ्यसंग सत्तानं शुभ कामात. का सुखाची कामना जशी तुम्ही करता तसे हेही लोक सुखाची कामना करतील ना. यांनी सुखाची कामना केली पाहिजे ना. जसं तुम्हाला घर पाहिजे यांना नाही पाहिजे का, तुम्हाला कपडे लत्ते पाहिजे यांना नाही पाहिजे का, तुम्हाला शिक्षण पाहिजे यांना नाही पाहिजे का, तुम्हाला खानपान पाहिजे यांना नाही पाहिजे का. जशा तुमच्या सुविधा आहेत राजकारणातल्या, अधिकारातल्या, तशा यांना नाही सुविधा पाहिजे का. मग यांना का वंचित ठेवायचं तुम्ही. तर मैत्रीचा भाव आहे की नाही, त्या गाथेनुसार बाबासाहेबांनी ते काम केलेलं आहे या देशामध्ये. तर म्हणून मैत्रीची प्रेरणा खूप मोठ्या पातळीपर्यंत लागू करावी लागते. आणि कधी कधी मैत्री प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करण्याची, विद्रोह करण्याची, मोर्चा वगैरे काढण्याची गरजही पडते. शांतीच्या मार्गाने, ते काही झगडे भांडणं मारामाऱ्या करायचा त्याचा उद्देश नाही राहत किंवा नाही, पण आपला आवाज तर आपल्याला उठवावाच लागतो. म्हणून मैत्रीचा अर्थ हा नाही होत की सदैव तुम्ही चुकत राहिले पाहिजे. मैत्रीचा अर्थ हा होतो की जिथे चुकत आहे तिथे तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे, नाही का. जिथे बरोबर आहे तिथे तुम्हाला हो म्हणता आलं पाहिजे. कारण मैत्रीचा उद्देश हा आहे की जसं तुम्ही सुखाची अपेक्षा करता तसंच मी सुद्धा सुखाची अपेक्षा करतो. जसं मी सुखाची अपेक्षा करतो तसं तुम्ही सुद्धा सुखाची अपेक्षा करता. तर दोघांचंही सुखामध्ये काय असली पाहिजे, समानता असली पाहिजे. तर त्याला मैत्री म्हणतो ना आपण. मित्र कोणाला म्हणतो आपण, ज्याच्यात समानता असतो. एक चहा दोघं जण अर्धा अर्धा पितात, म्हणजे आपण त्याला मैत्री म्हणतो की नाही. एका ताटामध्ये दोघं जण अर्धा अर्धा जेवण करतात, त्याला मैत्री म्हणतो की नाही आपण. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की तुला भूक आहे तर मला याय ना बाबा, तू चहा पितो मी चहा पितो. तर ती जी एक समतोलाची जी भावना आहे ती मैत्री आहे. तर ती सामाजिक जीवनामध्ये, आर्थिक जीवनात, राजकीय जीवनात पण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. आणि तेव्हा ती मैत्री प्रस्थापित होत असते. केवळ भावना करण्याने होते अशातला भाग नाही. भावना करणं
आवश्यक गोष्ट आहे आणि त्या भावनेतूनच समाजातल्या दुःखातल्या गोष्टी, अडचणीच्या गोष्टी दिसून पडतात आणि मग माणसाला वाटते की समाजात हे परिवर्तन यायला पाहिजे. तुम्ही स्वतःच जर भावनाच नाही केली, तुम्ही ते जाणलंच नाही, पद्धतशीर समजूनच नाही, तर तुम्ही समोर काय झालं पाहिजे तुम्हाला कसं माहित राहणार आहे? समाज जीवनात काय निर्माण केलं पाहिजे हे कसं माहित राहणार आहे? तर म्हणून मैत्री हा अतिशय सुंदर आणि महत्वाचा विषय आहे, जो विषय सर्व मानवांच्या कल्याणासाठी भगवंतांनी सांगितलेला आहे. आणि केवळ मानवांच्याच नाही तर पशुपक्षी असतील, झाडं झुडपं असतील, पर्यावरणातल्या गोष्टी असतील, तर यांच्यासाठी सुद्धा भगवान तथागतांनी मैत्रीची भावना सांगितलेली आहे. म्हणून भिक्षूंना सुद्धा आदेश दिला की अकारण तुम्ही कुठल्याही झाडाची पानं तोडू नका किंवा फांद्या तोडू नका. तर भिक्षू कुठल्याही झाडाची पानं तोडत नाहीत, फांद्या तोडत नाहीत. म्हणजे कारण झाडांमध्ये पण सजीवता आहे. जरी एका ठिकाणामध्ये दुसऱ्या ठिकाणी जात नसेल पण स्वतःचं प्रजोत्पादन ते करत आहेत, स्वतःची वाढ ते करत आहेत, म्हणजे सजीवातच मोडणारी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे विहार बांधताना सुद्धा ज्या ठिकाणी वृक्षतोड होणार नाही, ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे, तर अशा ठिकाणी विहार बांधण्याची किंवा कुटी बांधण्याची भगवंताने अनुमती दिलेली आहे. इतकंच नाही तर पाण्यामध्ये राहणारे जीवजंतू आहेत तर त्यांचं सुद्धा प्राणघात होऊ नये म्हणून तुम्ही पाणी गाळून पिलं पाहिजे, असे वगैरे भगवान तथागतांनी उपदेश दिलेले आहेत. आणि प्राणी मात्रांची हिंसा करू नये वगैरे हे तर उपदेश तर मोठ्या प्रमाणात दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला किती भगवंताचा मैत्री भाव दिसते सगळीकडे. तेवढा देवदत्त भगवंतावर नुकसान पोहोचवणारा व्यक्ती होता, पण त्याचाही कल्याण भाव म्हणून त्याला दीक्षा देऊन त्याला धर्म भगवंताने शिकवला. म्हणजे भगवंताची करुणा, मैत्री अंगुलीमाला प्रती, देवदत्ता प्रती, किसा गौतमी प्रती होतीच होती. आपल्या मुलाप्रती जशी होती तशीच त्यांच्या प्रती पण होती. म्हणजे किती समतोल भाव होता भगवंताचा. भेदभाव नाही केला त्याने. क्षत्रियांप्रती जेवढी मैत्री भावना होती तेवढी शूद्रांप्रती मैत्री भावना होती. जेवढी ब्राह्मणांप्रती मैत्री भावना होती तेवढीच वैश्यांप्रती मैत्री भावना होती. जेवढी या चारही वर्णाप्रती होती तेवढीच जे चांडाळ असतील, फुक्कुस असतील, जे अंत्यज लोक जे म्हटले जायचे जुन्या काळामध्ये, जे निकृष्ट काम करणारे, सुनीत भंगी वगैरे सारखे लोक, तर तशाही लोकांप्रती भगवंताची मैत्री होती का त्यांनाही दीक्षा वगैरे दिली भगवंताने. तर याच्यावरून आपल्याला दिसून पडते की भगवंताचं मैत्री बल महान असं बल होतं आणि ते मैत्री बल मैत्रीच्या भावनेतून आलं. आणि त्याच्यामुळे प्रथम आपल्याला स्वतःमध्ये मैत्री बल काय करावं लागते, विकसित करावं. आणि ते विकसित करण्याची पद्धती एकदम सोपी आहे. आपण आपल्याच जीवनातल्या क्रोध आणि वैर, ईर्ष्या या गोष्टींना स्मरण करायचं आहे, ज्या पूर्वी घडून गेलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी त्याचं योग्य छानबीन करायची आहे. आणि योग्य छानबीन करून आपण जसं मूवी पाहत असतो, तर मूवी पाहत असताना कसं असते, आपण तिथे पण बरोबर पाहतो की कोणाची चूक आहे, कोणाची बरोबर आहे, अर्थ काढतो ना आपण. कारण ते थोडंसं दूर दूर असतो ना आपण मूवी म्हणल्यावर, मिक्स नसतो. झगडा होताना आपण मिक्स असतो, पण झगडा संपून गेल्यावर आपण त्याचं योग्य प्रकारे हे करू शकतो, म्हणजे अनालिसिस करू शकतो. तर ते भगवंताने सांगितलं काय, अनालिसिस करा तुम्ही, आणि अनालिसिस करून तुम्ही माफ करा, मनावर बोज नका ठेवू, त्याच्याप्रती मैत्री करा की इट्स ओके बाबा, होतात घटना, होतात अशा गोष्टी, आणि क्षमा करण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढवा, समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढवा. नाही का, नाही आपलं पटत आहे नका बोलू, काय हरकत नाही, त्यांच्यासोबत काय बोललंच पाहिजे असं काही नियम नाही, पण मैत्री तुमच्या मनात वैर नका ठेवू ना. आता जीवन म्हणल्यावर अनेक लोक आपल्या विरोधामध्ये वागलेले असतात, ठीक आहे ना. आपल्याला त्यांना पाहिल्यावर त्रास होण्यापेक्षा आपण त्यांना मनापासून माफ करून जर टाकलं तर ते डोळ्यात दिसल्यानंतर आपल्याला त्रास नाही होणार. त्याला होईल तर तो त्याचा मुद्दा आहे, पण कमीत कमी आपल्या मनाला टेन्शन नाही येणार ना त्या गोष्टीचं. तर आपण आपल्यापुरते तर दुःखमुक्त होऊ शकतो की नाही माफ करण्याने. तर ते जरी आपल्याला करता आलं तरी खूप मोठी क्रांती आपल्यामध्ये होते. त्यालाच म्हणतात अहंग अवैर हो. मी वैर रहित हो, मी क्रोध रहित हो, मी ईर्ष्या रहित हो, सुखाने जीवन यापन करू. सुखाने जीवन यापन करतो असा माणूस. कधी कधी काही वेळेस आपण नाही एकमेकासोबत बोलायची इच्छा ठेवत किंवा नाही आपल्याला बोलावं असं वाटतं, पण तुम्ही नाही जरी बोललात पण त्यांना पाहून त्यांचे शब्द ऐकून दुःख तर नाही झालं पाहिजे. तेवढी ते कॅपॅसिटी आपण कमावली पाहिजे, आणि ते मैत्री भावनेतून शक्य आहे. तर अशा पद्धतीने आपण मैत्री भावनेचा जो विस्तार आहे किंवा मैत्री भावनेच्या संदर्भातल्या माहिती आहे तर ती आपण या ठिकाणी काय केलेली आहे, समजून घेतलेली आहे. तर आता आपण या ठिकाणी थांबूया आणि आपण प्रॅक्टिकली थोड्या वेळ मैत्रीचं काय करूया, ध्यान करूया. ठीक आहे.